हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवोदयचा सिलेबस जो आहे आपण गणिताचा या ठिकाणी आजपासून सुरू करत आहोत. आजचा आपला जो टॉपिक असेल संख्या आणि संख्या प्रकार. तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, NMS असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपलं जे गणित जो विषय आहे या गणित विषयासाठी जो सिलेबस आहे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या लेक्चरला. तर आजचं आपलं लेक्चर कशावरती आहे सर? आजचं लेक्चर आपलं आहे संख्या आणि संख्या प्रकार. तसं एखादा म्हणला संख्या आणि संख्या प्रकार, सर आम्हाला तर माहिती आहे संख्या संख्या आम्ही तर पहिल्यापासूनच शिकतो, त्याचे सुद्धा प्रकार आहेत का? यस, त्याचे सुद्धा काय तर प्रकार आहेत. तर आपण संख्या आणि संख्या प्रकारचे या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर पहिले तर आपल्याला हे माहिती पाहिजे की संख्या म्हणजे काय. ओके, तर संख्या म्हणजे काय असतात, मग तुम्ही याला एक अंदाज असायला पाहिजे की संख्या म्हणजे नेमकं कशाला संख्या म्हणायच्यात. मग संख्या म्हणजे काय, तर गणना करण्यासाठी आपण वापरतो. बघा, समजा काही जर मला मोजायचं असेल, बरोबर आहे, किंवा काही एखादी गोष्ट आपल्याला बघायची असेल की काही दर्शवायचं असेल, बरोबर आहे, क्रमानं मोजायचं असेल, तर त्या गोष्टीसाठी आपण काय करतो, काही चिन्हांचा वापर करतो किंवा अंकाचा वापर करतो. त्याला काय म्हणणार आपण, संख्या असे म्हणणार. या ठिकाणी आपल्याला व्याख्या दिली, काय ती व्याख्या दिली बघा. तरी आपण व्याख्या काळजीपूर्वक वाचून घेऊया. काय दिलंय, गणना करणे, मोजमापन करणे किंवा क्रम दर्शवणे यासाठी आपण काय करतो, ज्या चिन्हांचा किंवा अंकाचा वापर करतो त्याला काय म्हणायचंय, संख्या म्हणायचंय. बरोबर आहे. म्हणजेच चिन्हाचा किंवा अंकाचा वापर म्हणजेच काय, मी जर समजा या ठिकाणी एक लिहिला, काय केलंय, एक लिहिलंय, हा एक जो आहे एका प्रकारचं चिन्ह आहे ते, बरोबर का, हा अंक सुद्धा आहे, बरोबर. म्हणून याला काय म्हणतो, हे आपण मोजण्यासाठी वापरलं जाणारं हे चिन्ह आहे, म्हणून याला काय म्हणायचं, संख्या म्हणायचं आहे. क्लिअर झालंय. तर आता याचं उदाहरण जर मी बघितलं सर, याच्यामध्ये संख्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे उदाहरणं आहेत, बरोबर आहे. संख्या मध्ये कोणते कोणते उदाहरणं येतात, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या बघायच्या आहेत. ठीक आहे. तर जसं की उदाहरणार्थ मी जर घेतलं, या ठिकाणी आपण काय करतो, मोजण्यासाठी कोणत्या कोणत्या संख्या वापरतो सर? मोजण्यासाठी आपण वापरतो 1 2 3 4 5 6 7 असं. या अंकाचा आपण काय करतो, वस्तू मोजण्यासाठी वापर करतो. किंवा मला जर असं मोजायचं असेल, 5 आंबे आहेत, बरोबर आहे, 10 मुले आहेत, 25 पानं आहेत, 100 रुपये आहेत, या सर्व संख्या काय, या काय सगळ्या काय संख्या आहेत. संख्या आपल्या जीवनात दैनंदिन जीवनात सर्वत्र आढळतात. म्हणजे काही जरी मला करायचं असेल तर त्या संख्येशिवाय काही होते का? मला जर एखाद्याला पैसे द्यायचे असले तर मग माझ्याकडे जर संख्या नसतील तर कसं करणार आहे? एखादा म्हणाल का असं, किती रुपये द्यायचे, काय द्यायचे, तर मग किती रुपये द्यायचे तर ते काय संख्येमध्येच आपण सांगतो, सर मला 200 रुपये द्यायचे, मला 300 रुपये द्यायचे, किंवा मला कोणाकडून पैसे घ्यायचे, बरोबर आहे. तर ते काय, त्यामध्ये आपण संख्याचा वापर करतो. क्लिअर आहे ना? आता मग या सगळ्या संख्या कोणत्या काय, त्याच्यामध्ये बघा काही प्रकार आपल्याला दिले. तर नैसर्गिक संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, परिमेय संख्या आहे. ओके, अरे या सगळ्या संख्या आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत, त्या आता आपण डिटेल्स मध्ये एकदा एक एक संख्या बघणार. मी पहिले तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकार आहेत संख्येचे त्या तुम्हाला सांगतो. ओके, क्लिअर झालंय. मग एखादा म्हणला सर संख्येचा वापर कशासाठी केला जातो? मोजण्यासाठी, मोजमाप करण्यासाठी, क्रम लावण्यासाठी किंवा काही दर्शवण्यासाठी काय करतो आपण, अंकाचा वापर करतो ना, त्याला आपण संख्या म्हणणार आहे. आता आपण बघूया संख्येचे कोणते कोणते प्रकार असतात. ओके, संख्येचे मेन 2 प्रकार पडतात. ओके, तर मेन कोणते कोणते 2 प्रकार पडतात सर संख्येचे? तर मेन 2 प्रकार पडतात बघा. संख्या मी या ठिकाणी लिहिलं तर संख्येचे मेन 2 प्रकार पडतात. एक असते वास्तव संख्या आणि दुसरं असते अवास्तव संख्या. ठीक आहे, एक आहे आपलं वास्तव संख्या आणि दुसरी संख्या आहे आपली अवास्तव संख्या. ठीक आहे, अवास्तव संख्या, अवास्तव संख्या. यामध्ये आपल्याला नवोदय मध्ये कोणत्या संख्या जास्त विचारल्या जातात सर? तर नवोदय मध्ये आपल्याला कोणत्या संख्येवरती प्रश्न विचारला जाते? तर सगळ्या आपल्याला वास्तव संख्येवरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, वास्तव संख्येचे प्रकार आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. वास्तव संख्येचे मेन 2 प्रकार पडतात. ते कोणते कोणते प्रकार पडतात सर? वास्तव संख्येचे 2 प्रकार आहेत. एक आपला आहे परिमेय संख्या आणि दुसरा आहे अपरिमेय संख्या. सगळ्या संख्या आपण डिटेल्स मध्ये बघणार. ठीक आहे ना? एक आहे आपलं परिमेय संख्या आणि दुसरी संख्या कोणती आहे सर? तर दुसरी आहे अपरिमेय संख्या. सोपं आहे, इझी आहे. नाव लक्षात ठेवण्यासाठी, कसं लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे सर? या ठिकाणी मला एक गोष्ट लक्षात आली की काय, याला म्हणले परिमेय, याला काय म्हटले, अपरिमेय संख्या. ओके, याला जर इंग्लिश मध्ये आपण बघितलं तर हे काय झालं, हा झाला आपल्या नंबर्स. ओके,
याला आपण म्हणतो नंबर्स. हे झाले आपले रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे काय सर? वास्तव संख्या. ओके, रिअल नंबर वास्तव संख्या. आता अवास्तव संख्येबद्दल तुम्हाला काही विचारलं जात नाही याच्यामध्ये. अवास्तव संख्या म्हणजे काय सर? इमॅजिनरी नंबर म्हणतो आपण याला. काय म्हणतो? इमॅजिनरी नंबर. ओके, इमॅजिनरी नंबर्स जे आहेत तर ते झाले अवास्तव संख्या. जास्त याच्यावरती प्रश्न विचारला जातो. कशावरती प्रश्न विचारला जातो सर? तर नवोदय मध्ये आपल्याला किंवा शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. परिमेय संख्या, अपरिमेय संख्येवरती प्रश्न विचारला जातो. याला म्हणायचं रॅशनल नंबर. ओके, इंग्लिश मध्ये याला म्हणतात रॅशनल नंबर. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आपण संख्या डिटेल्स मध्ये बघणार आहे. ठीक आहे ना, रॅशनल नंबर. आणि हा आहे आपला इरॅशनल नंबर. ठीक आहे, इरॅशनल नंबर. या सगळी जी पीडीएफ आहे तुम्हाला, ही पीडीएफ जी आहे, तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला ही जी पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. ओके, मग तुम्हाला लक्षात आलं असेल की संख्या ज्या आहेत सर, आम्हाला तर फक्त एवढंच माहित होतं सर, फक्त संख्या. ठीक आहे ना, संख्येमध्ये आम्हाला माहित होतं सर 0 1 2 3 4 5 6 हे तर माहित होतं आम्हाला. पण याच्यामध्ये प्रकार सुद्धा असतात. काय तर वास्तव संख्या आहे, अवास्तव संख्या आहे, परिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. ओके, परिमेय संख्येचे अजून खूप सारे प्रकार पडतात. तर परिमेय संख्येचे कोणकोणते प्रकार असतात ते आपण त्याच्यानंतर बघणार. ठीक आहे ना, परिमेय संख्येचे कोणते कोणते प्रकार आहेत. ओके, चला, तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल की याच्यामध्ये संख्येचे मेन 2 प्रकार आहेत सर. ते वास्तव संख्या आहे, एक अवास्तव संख्या आहे, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आहे. ओके, पहिले तर संख्या म्हणजे काय ते क्लिअर झालंय तुम्हाला. ओके, आता आपण बघूया परिमेय संख्या. बघा, वास्तव संख्येमध्ये जेवढ्या पण सगळ्या संख्या आल्या बाकीच्या इमॅजिनरी नंबर सोडले की त्या सगळ्या संख्या काय येतात? तर ते येतात वास्तव संख्येमध्ये. ओके, वास्तव संख्येमध्ये काय काय येते ते आपल्याला बघणार आहे आपण. ठीक आहे ना, मग वास्तव संख्येमध्ये परिमेय संख्या आली, अपरिमेय संख्या आली. सर, परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय? मग परिमेय संख्या एकदम साध्या आणि सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं. काय करायचंय, याची व्याख्या असं 2-3 प्रकारच्या याच्या व्याख्या असतात. एक व्याख्या अशी आहे की जर समजा ज्या संख्येचा आपण काय म्हणजे ज्या संख्येची किंमत काय करू शकतो आपण, ज्या संख्येची किंमत आपण कॅल्क्युलेटरचा वापर म्हणजे कॅल्क्युलेटर शिवाय काढू शकतो. थोडक्यात काय, त्या संख्येचा आपण किंमत कॅल्क्युलेटर शिवाय काढू शकतो त्याला काय म्हणायचंय? परिमेय संख्या. जसं की या ठिकाणी जर मी बघितलं तर अशा प्रकारे मला दिली एक संख्या. काय दिलंय? समजा मी घेतलंय याच्यामध्ये 3/2. काय घेतलं सर? 3/2 एका प्रकारची एक संख्या या ठिकाणी घेतली आहे. 3/2. ओके, तर तुम्ही म्हणाले सर तुम्ही डायरेक्ट अपूर्णांकावरती गेले, बरोबर का? मग ज्यावेळेस मला परिमेय संख्या घ्यायची ना, तर परिमेय संख्येमध्ये आपल्याला समजून घेण्यासाठी परिमेय संख्येची व्याख्या काय, तर ती परिमेय संख्येची व्याख्या आहे ज्या संख्येला आपण काय करतो? P/Q मध्ये लिहितो. काय करतो? P/Q मध्ये. P/Q म्हणजे नेमकं काय सर? P/Q म्हणजेच काय? P म्हणजे काय झाला? आपला अंश झाला. हा वरचा काय झाला? अंश. हा काय झाला? आपला छेद झाला. ओके, मग याला आपण ज्या संख्येला या स्वरूपात लिहितो त्याला म्हणायचंय आपण परिमेय संख्या म्हणणार. ठीक आहे ना, मग याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सर? याला म्हणतात न्यूमरेटर आणि याला म्हणायचं डिनॉमिनेटर. ठीक आहे, आता याची एक कंडिशन असते. परंतु काय कंडिशन आहे सर? हा जो क्यू आहे ना, क्यू हा कधीच 0 नसला पाहिजे. नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय? हा क्यूच्या बरोबर 0. म्हणजे याचा अर्थ असा की मी जर समजा या ठिकाणी पी घेतला आणि पीच्या छेदामध्ये जर 0 लिहिला तर ही संख्या परिमेय संख्या झाली का सर? नाही, ही संख्या परिमेय संख्या नाही. जसं की या ठिकाणी 2 छेदामध्ये जर 0 लिहिलं तर ही संख्या परिमेय संख्या आहे का सर? नाहीये. क्लिअर का? म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा जो क्यू आहे म्हणजे हा छेदामध्ये जो आहे हे कधीच 0 नसायला पाहिजे. ही याची एक साधी आणि सिंपल व्याख्या आहे. ओके, म्हणजे परिमेय संख्या. ठीक आहे, मग मी म्हणालो की याची किंमत, आता बघा मी पहिले तुम्हाला सांगितलं होतं की ज्याची किंमत आपण काय कॅल्क्युलेटरनं म्हणजे कॅल्क्युलेटर व्यतिरिक्त काढू शकतो. बरोबर, म्हणजे याचा कॅल्क्युलेटरचा वापर करायची गरज नाही. चला, मला माहिती आहे याला जर 2 मी भागलं तर किती तरी 1.5 हे दशांश अपूर्णांक मध्ये याचं उत्तर येते. बरोबर आहे, याचं उत्तर आपण असं काढू शकतो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला सर? ही झाली आहे परिमेय संख्या. ओके, मग परिमेय संख्येचे काही आपण पॉइंट्स या ठिकाणी लक्षात घेऊया. कोणत्या कोणत्या काय काय परिमेय संख्या असतात. ठीक आहे ना, या ठिकाणी मी बघितलं सर काय व्याख्या दिली? ज्या संख्येला P/Q या स्वरूपात लिहिता येते, जिथे P आणि Q हे काय असतात रे? पूर्ण संख्या असते. काय असली पाहिजे? पूर्ण संख्या असली पाहिजे. मग पूर्ण संख्या म्हणजे नेमकं काय सर? पूर्ण संख्या म्हणजे काय? ज्या संख्येची सुरुवात 0 1 2
3 ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून होते, शून्यानंतरच्या ज्या संख्या आहेत बरोबर का, त्या सगळ्या संख्या काय झाल्या पूर्ण संख्या आहेत. काय आहेत पूर्ण संख्या. ओके. आता त्याच्यानंतर पूर्ण संख्या म्हणता येईल किंवा याला इंटिजर सुद्धा म्हटलं तरी चालेल, म्हणजे इंटिजर असलं तरी चालेल. ओके. म्हणजेच काय सर पूर्णांक संख्या पाहिजे. इथं काय पाहिजे तर पूर्णांक संख्या. ओके. पूर्णांक संख्या असं याला म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो पूर्णांक संख्या. आता एखादा म्हणला सर पूर्णांक संख्येमध्ये 0 सुद्धा येतो, फक्त 0 त्यामध्ये सोडायचं आपल्याला. ओके. 0 काय 0 त्याच्यामध्ये आपण पकडणार नाही, म्हणून याच्यामध्ये काय केलंय पूर्ण संख्येचा वापर केलेला आहे. काय आहे सर पूर्णांक संख्या इंटिजर घेतलं पण त्याच्यामध्ये 0 आला ना, मग 0 घेता येईल का, 0 नाही घेता येणार, म्हणून त्यामध्ये काय करतो आपण 1 त्याच्यानंतर काय आला, शून्यानंतर 1 आला, 1 नंतर पुढच्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या आल्या पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी समजा मी पी घेतला, पीच्या ठिकाणी मी 0 ठेवू शकतो. त्याच्यानंतर काय तर या ठिकाणी बघा फक्त या क्यूच्या ठिकाणी मी काय 0 ठेवू शकणार नाही. क्यूच्या ठिकाणी काय करणार आहे 0 ठेवू शकणार नाही. म्हणजेच काय क्यू नॉट इक्वल टू 0. मी तुम्हाला ते आत्ताच सांगितलं. क्लिअर झालं एवढं. ओके. इंटिजर घेतला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. वजा जर घेतला एखादा म्हणला तर या ठिकाणी सर वजा दिलेला ही पूर्णांक या ठिकाणी परिमेय संख्या आहे का, यस ऑफकोर्स ही काय परिमेय संख्या आहे. बघा -2/1 आहे, ही काय परिमेय संख्या आहे. ओके. आता याच्यामध्ये काय काय आहे तर याच्यामध्ये सर आपल्याला दिलेलं आहे एकची परिभाषा करत असताना हे आणि हे सारखंच दिलंय. बघा याच्यामध्ये काय दिलंय सर P/Q मध्ये आपल्याला काय लिहिता यायला पाहिजे. याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेत. 1/2 आहे, 3/4 आहे, हा वजा मध्ये दिलाय बघा. वजा 3/4, 5/7, वजा 2 आहे, 0 आहे, 72 वजा 9 72/-9 आहे. अशा प्रकारच्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या काय झाल्या परिमेय संख्या झालेल्या आहेत. क्लिअर झालंय. त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय काय आपल्याला लक्षात ठेवायचे सर, काय काय लक्षात ठेवायचे बघा बरं. त्याच्यामध्ये काही पॉइंट्स यामध्ये दिलेत आहे. ओके. ते आपण समजून घेऊया. ठीक आहे. काय सर सर्व पूर्ण संख्या काय तर परिमेय संख्या आहेत. पूर्ण संख्या क्या सगळ्या परिमेय संख्या आहेत. त्याच्यानंतर सर्व अपूर्णांक संख्या ज्या आहेत त्या पण परिमेय संख्या आहेत. अपूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या, ज्या वेळेस ह्या ज्या संख्या असतात अशा प्रकारे आपण लिहितो P/Q फॉर्म मध्ये, त्याला काय म्हणायचंय अपूर्णांक संख्या म्हणायचं आहे. दशांश स्वरूपात असणाऱ्या सर्व संख्या ज्या आहेत त्या आवर्ती असल्या पाहिजे. म्हणजे काय दशांश स्वरूपाच्या ज्या संख्या जसं की या प्रकारच्या आहेत 1.25 ही जी संख्या आहे ही काय आहे आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. ओके. आवर्ती संख्या ज्याला आपण म्हणतो. ओके. अशा प्रकारच्या संख्या आहेत त्या सगळ्या संख्या काय झाल्या सर परिमेय संख्या आहेत. ओके. आणि याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट हा आहे की परिमेय संख्येला कशाने डिनोट केले जाते, म्हणजे परिमेय संख्येला कशाने दर्शवलं जाते तर Q न दर्शवलं जातं. ओके. महत्वाचा पॉइंट आहे परिमेय संख्येला आपण कशाने दर्शवणार आहे तर Q न दर्शवणार आहे. ओके. चलो आगे पुढचा परिमेय संख्या तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आता नंतरचा जो टॉपिक आहे आपला तो काय सर अपरिमेय संख्या आहे. ओके. दुसरा टॉपिक आहे आपला अपरिमेय संख्या. पहिले आपण याला समजून घेऊया काय आहे. ओके. अपरिमेय संख्या काय असतात सर, इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती प्रश्न 100% असतो, म्हणजे असतो पेपरला. मग अपरिमेय संख्या म्हणजे काय सर, ज्याला आपण काय करू शकत नाही, थोडक्यात अशा पद्धतीने लिहू शकत नाही. Q आणि P/Q च्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. ओके. P/Q च्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही त्याला काय म्हणायचंय अपरिमेय संख्या. मग P/Q च्या फॉर्म मध्ये ज्या संख्या आपण लिहित नाही त्या कोणत्या आहेत सर, जसं की मी या ठिकाणी लिहिलं वर्गमुळामध्ये 2 ही काय संख्या सर, ही संख्या कशी आहे याची किंमत काढता येते, परंतु याची किंमत कशाने काढणार तुम्ही कॅल्क्युलेटरने काढू शकता. ओके. कॅल्क्युलेटर मध्ये टाकलं तर याचे उत्तर तुम्हाला भेटेल 1.41 आणि पुढे सुद्धा याच्यामध्ये खूप सारे नंबर्स येतात. ओके. पण त्या काय रिपीट होत नाहीत, परंतु 1.41 समथिंग असे नंबर आहेत. जसं की वर्गमुळामध्ये 3 घेतलं याला सुद्धा आपण असं लिहू शकतो का अशा पद्धतीने, याला लिहिता येत नाही P/Q च्या फॉर्म मध्ये. म्हणजेच काय सर याला 2/3 अशा प्रकारे लिहिता येत नाही किंवा 9/10 अशा प्रकारे याला लिहिता येत नाही, म्हणून याला काय म्हणायचंय अपरिमेय संख्या म्हणायचं आहे. ओके. सोपी आणि साधी व्याख्या ही झाली अपरिमेय संख्येची. मग याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत बघा. अपरिमेय संख्या कशा कशा आहेत सर, तर यामध्ये बघा वर्गमुळामध्ये काय दिलंय तर वर्गमुळामध्ये सर 3 आहे, वर्गमुळामध्ये 2 आहे आपल्याला इथं दिलाय बरोबर आहे. हा वर्गमुळामध्ये 2 दिलाय. ते बघा 1.4142 ही जी आहे ही रिपीट होणारी संख्या नाही, म्हणजे काय पुढे जात राहते. पुढे मी घेतलं सर यामध्ये वर्गमुळामध्ये 3 ही संख्या सुद्धा काय आहे, ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. ओके.
जेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या संख्या दिसतील वर्गमुळामध्ये आणि याचं वर्गमूळ निघत नाही तर ती काय झाली, अपरिमेय संख्या झाली. पुन्हा अजून काय सर याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की जे आपण म्हणतो ना पाय, याला काय म्हणायचंय, याला म्हणायचं सर पाय. हा काय आहे तर हा आहे पाय. जेव्हा मला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तेव्हा पाय ही जी व्हॅल्यू आहे म्हणजे ही जी किंमत आहे याची, ठीक आहे ना, पायची, हे खूप महत्वाचं आहे आपल्याला. ओके, त्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. पायची किंमत किती आहे सर, 3.1415 पुढे जाते ते, ठीक आहे. अशा प्रकारे याचं खूप महत्व आहे बरं का पायचं. पाय असेल तुमचं ई असेल या ठिकाणी, ईची किंमत सुद्धा तुम्हाला दिलेली असेल. ही ईची किंमत जी आहे याला सुद्धा काय म्हणायचे, अपरिमेय संख्या म्हणायचे. वर्गमुळामध्ये 7 असेल, वर्गमुळामध्ये 10 असेल, वर्गमुळामध्ये 11 असेल तर एखाद्याला प्रश्न निर्माणच झाला, सर मी या ठिकाणी वर्गमुळामध्ये 16 घेतो. काय घेतो, वर्गमुळामध्ये 16. ही परिमेय संख्या आहे का, मग अपरिमेय संख्या आहे का? वर्गमुळामध्ये 16 जर घेतला तर ही अपरिमेय संख्या आहे का, नाही. कारण काय, याचं वर्गमूळ निघतं. मग याचं वर्गमूळ किती येणार आहे, याचं वर्गमूळ येणार आहे 4. किती येणार आहे सर, 4 येणार आहे. याचं वर्गमूळ तसं तर 4 येत नाही, याचं वर्गमूळ अधिक वजा 4 येते. व ही जी संख्या आहे ही काय आहे तर ही परिमेय संख्या आहे. ही अपरिमेय संख्या आहे का, नाही. याचं वर्गमूळ निघू शकते म्हणून याला काय म्हणायचं आहे तर याला परिमेय संख्या म्हणायचे. ओके, परंतु या संख्येचं वर्गमूळ निघते का, वर्गमुळामध्ये वर्गमुळामध्ये 7, वर्गमुळामध्ये 10, वर्गमुळामध्ये 11 याचं वर्गमूळ निघू शकत नाही म्हणून याला काय म्हणणार आपण तर ही झाली आपली अपरिमेय संख्या. ओके, आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कोणती आहे सर, तर ज्या संख्येचे दशांश रूप अनंत व अनावर्ती असते अशा संख्येला काय म्हणायचंय, अपरिमेय संख्या. मग याचा थोडक्यात अर्थ काय होतो सर, याचा थोडक्यात अर्थ असा होतोय, लक्षात घ्या. याचं म्हणणं असं आहे की ज्या संख्येचे दशांश रूप हे काय अनंत आहे, मग याचं दशांश रूप काय रे, म्हणजेच ही संख्या जी घेतली आपण वर्गमुळामध्ये 2 तर याचा आपण किंमत काढत गेलो तर ही काय रे, बघा अनावर्ती आहे म्हणजे काय, रिपीट होत नाही. रिपीट होत नाही म्हणजे काय, परत परत तीच संख्या येत नाही. जसं की मी या ठिकाणी जर घेतलं बघा 1/3 घेतला, मी या 3 ना जर 1 ला भागला तर किती येणार आहे, 0.3333 हीच संख्या रिपीट होते, 333. म्हणजे एक संख्या रिपीट होणे त्याला काय म्हणायचं, आवर्ती होणे. ठीक आहे, ही काय अनावर्ती म्हणजे काय, आवर्ती होत नाही त्याची, म्हणजे परत रिपीट होत नाही. ओके, याच्यामध्ये सुद्धा बघा 30 रिपीट होते का सर, याच्यामध्ये 30 संख्या रिपीट होत नाही. वेगवेगळ्या संख्या येते, एक झाली की दुसरी, दुसरी झाली की एखादा म्हणला सर 2 आणि 2 आलाय 7 तेवढं चालेल, परंतु परत परत त्या संख्या येत नाहीत, असे की अनंतपर्यंत त्या संख्या येत नाही. वेगवेगळ्या संख्या त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. ओके, हे झालंय आपल्याला अपरिमेय संख्या. याच्यामध्ये अजून काय पॉइंट आहेत तर अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या मिळून काय झाल्या आहेत तर वास्तव संख्या झालेल्या आहेत. परिमेय संख्या जी आहे वास्तव संख्या जी आहे, वास्तव संख्येचे 2 मुख्य कोणते प्रकार आहेत मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला. तर वास्तव संख्येचे 2 मुख्य प्रकार आहेत, एक आहे परिमेय संख्या, दुसरी आहे अपरिमेय संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून काय झालं आहे, वास्तव संख्या झालेली आहे. ओके, क्लिअर झाला असेल तुम्हाला इथपर्यंत अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या. त्याच्यानंतरच आपण बघणार आहे आता पूर्णांक संख्या. काय बघायचं आहे, पूर्णांक संख्या. ओके, एखादा म्हटलं सर अजूनपर्यंत आपण एकावरती आलोच नाही. ओके, एकावरती आलोय का, एक कशामध्ये येतो, नैसर्गिक संख्येमध्ये, त्याच्यावरती आपण येणार आहे. हे सगळे अगोदरच्या संख्या झाल्यानंतर. ओके, आता आपण बघणार आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे नेमकं काय सर. ओके, आता पूर्णांक संख्या म्हणजे ज्या वेळेस आपण संख्या रेषेवर त्या कोणत्याही संख्या घ्यायच्या. संख्या रेषा म्हणजे नेमकं काय तर संख्या रेषा पहिले आपण समजून घेऊया. ज्या वेळेस असं दिलं आहे, एक संख्या दिली आहे, ही एक रेष दिली आहे एकदम अशा प्रकारे. समजा मी या ठिकाणी संख्या काढली, एक रेष काढली आणि या रेषेवरती अशा या साईडला जायचं. बघा या रेषेवरती ही या साईडला जाणाऱ्या संख्या असतील, म्हणजे या साईडला आणि ह्या साईडला. ठीक आहे, याच्या मधात काय करायचंय, याच्यामध्ये सर 0 असेल. काय असणार आहे, इथं असेल 0. आता शून्याच्या उजव्या साईडला काय असेल तर शून्याच्या उजव्या साईडला हे झालंय +1 +2 त्याच्यानंतर +3 +4. ओके, +3 त्याच्यानंतर +4 त्याच्यानंतर +5. त्याच्यानंतर या साईडला जर आलो मी तर इकडे काय भेटणार आहे मला, -1 भेटणार आहे, -2 भेटणार आहे, -3 भेटणार आहे, -4 भेटणार आहे आणि हा भेटणार आहे आपल्याला -5. ओके,
मग तुम्ही म्हणले सर याच्यामध्ये तुम्ही वजा वजा चिन्ह याला लावले पण इकडे काय लावले नाही, बरोबर का? त्याच्यामध्ये चिन्ह नाही लिहिले तरी चालतात, कारण काय तुम्ही जनरली जे आपण संख्या घेतो आपण, मी जर म्हटलं 100 याच्या समोर कोणतंच चिन्ह नाही म्हणजे कोणतं असते, अधिकचं चिन्ह असते, धरून घ्यायचं, ठीक आहे ना? म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल की इथं कोणतं चिन्ह आहे, तर अधिकचं चिन्ह आहे. ओके, आता पुढे जर मी बघितलं इथं दिले ना सर, इकडे काय, मग हे इथपर्यंत जे का नाही, इथून इथपर्यंत तुम्हाला इकडे जाणार तुम्ही वजा अनंतपर्यंत, काय आहे, वजा अनंतपर्यंत, हे जे चिन्ह आहे याला म्हणायचं इन्फिनिटी, ठीक आहे? आणि इकडे जाणार आपण तर हे काय आहे, तर हे अधिक इन्फिनिटी असेल. ओके, म्हणजे इकडे सुद्धा ज्यावेळेस मी संख्या रेषेवरती या साईडला गेलो, बघा संख्या रेषेवरती सर मी जर या साईडला गेलो, मग मला काय दिसते, या साईडला जर मी संख्या रेषेवरती गेलो तर मला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली सर. काय लक्षात आलं, संख्या रेषेवरती मी शून्याकडून उजव्या साईडला गेलो म्हणजे काय झालंय, तर संख्येची किंमत वाढत गेली. काय झालंय, संख्येची किंमत वाढत गेली, म्हणजेच हा संख्येची किंमत काय होणार आहे, वाढत जाणार आहे, बरोबर आहे? म्हणजे हे ग्राफ काय झाला, समजा संख्येची किंमत मी असं बाण दाखवलं म्हणजे संख्येची किंमत वाढत गेली. ओके, म्हणजे काय सर, शून्यानंतर एक, शून्यापेक्षा एक मोठा आहे, एक पेक्षा दोन मोठा आहे, दोन पेक्षा तीन मोठा आहे, चार पेक्षा पाच मोठा आहे, पाच पेक्षा सहा, म्हणजे अशी संख्येची किंमत वाढत गेली. मग इकडं काय सर, आता इकडे थोडंसं इंटरेस्टिंग आहे, बरोबर आहे? इंटरेस्टिंग कसं आहे, तर ज्या वेळेस आपण संख्या रेषेवरती डाव्या साईडला जाणार, बरोबर का? मग मी जर डाव्या साईडला गेलो तर काय होणार आहे सर, डाव्या साईडला गेलो म्हणजे संख्येची किंमत काय झाली रे, कमी झालेली आहे. ओके, संख्येची किंमत कशी कमी झाली, मग एखादा म्हणला सर याच्यामध्ये तर 5 आहे आणि हा 4 आहे, मग 4 मोठा का 5 मोठा, याच्यामध्ये मोठं काय, तर वजा 5 मोठा का वजा 4 मोठा, तर याच्यामध्ये मोठा कोणता असणार आहे, लक्षात घ्या जी संख्या लहान आहे ती संख्या मोठी असते. याच्यामध्ये काय सर मोठा, तर याच्यामध्ये वजा 4 मोठा आहे. ओके, आणि वजा 5 काय लहान आहे, म्हणून काय ज्यावेळेस मी संख्या रेषेवरती डाव्या साईडला जातो तर संख्येची किंमत काय होते, कमी कमी होत जाते. आणि जर मी संख्या रेषेवर उजव्या साईडला गेलो तर संख्येची किंमत काय होते, कमी कमी वाढत जाते. ओके, मग ह्या ज्या सगळ्या संख्या मला दिसतात ना याच्यावरती, इथून शून्य म्हणजे 5 वगैरे 6, इकडे 100 1000 पर्यंत जाऊ द्या, इकडे 1000 अनंत पर्यंत जाऊ द्या, म्हणजे जेवढ्या संख्या तेवढ्या सगळ्या संख्या, इकडे जेवढ्या संख्या, इकडे जेवढ्या सगळ्या शून्य, या सगळ्या संख्या मिळून काय झाले सर, तर सगळ्या संख्या मिळून पूर्णांक संख्या झाले. पूर्णांक संख्या म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो इंटिजर. काय म्हणायचं आहे, इंटिजर. मग याची सोपी व्याख्या काय, याची सोपी व्याख्या आहे शून्य धन आणि ऋण संख्या मिळून काय घ्यायचंय सर, शून्य आणि शून्य धन संख्या, शून्य कॉमा धन संख्या आणि ऋण संख्या, आणि ऋण संख्या मिळून, ऋण संख्या मिळून ऋण संख्या मिळून काय तयार होतंय, तर या सर्व संख्या मिळून काय होतात, पूर्णांक संख्या होतात. काय होते रे, पूर्णांक संख्या तयार होते. ओके, पूर्णांक संख्या तयार होते. क्लिअर झाले का? याला इंग्लिश मध्ये कसं म्हणता येईल सर, याला म्हणता येईल 0, त्याच्यानंतर काय पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर जे आहेत हे सगळे मिळून काय होणार आहेत, आपलं पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर नंबर होणार आहे. ओके, मग ज्यावेळेस मी या समजा मी या शब्दाला जर मी ब्रेक केलं, कशाला सर, मी बघा काय दिसते मला इथे सर, माझ्याकडे पूर्णांक संख्या आहे, बरोबर का? पूर्णांक असं मी लिहिलं. ओके, पूर्णांक जर मी लिहिलं, पूर्णांक लिहिल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात येते, पूर्णांक याला जर मी ब्रेक केलं तर काय दिसते सर, एक आहे पूर्ण आणि दुसरा काय आहे अंक. म्हणजेच काय, पूर्ण अंक म्हणजे काय, जे अंक पूर्ण आहेत त्याला काय म्हणायचं रे, पूर्णांक म्हणायचं आहे. जसं की मी एक 4 लिहिला, 4 काय सर, हा पूर्ण अंक आहे. याच्या छेदामध्ये तुम्ही 1 लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग जर समजा मी असं लिहिलं 5/2, काय लिहिलं सर, 5/2, 5/2 हा अंक पूर्ण आहे का सर, नाही. या 2 न मी जर 5 ला भागलं तर तो काय आहे, अपूर्णांकात येणार आहे, दशांश अपूर्णांकात येणार आहे, म्हणून ही संख्या काय होईल, ते पूर्णांक होईल का, नाही, ती झाली अपूर्णांक. ओके, क्लिअर झाले तुम्हाला. शून्य धन आणि ऋण या सर्व संख्या मिळून काय झाल्या आहे, पूर्णांक संख्या तयार झालेल्या आहे. याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत ते एकदा नोट डाऊन करून घ्यायचे आहे, काळजीपूर्वक आपल्याला समजून घ्यायचे आहेत. काय काय सर याच्यामध्ये आपल्याला समजून घेण्यासारखं, तर याच्यामध्ये आपल्याला बघा शून्य धन ऋण मिळून ते तर तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं आहे. ओके, तर आपल्याला काय दिलंय,
ऋण पूर्णांक संख्या कोणत्या आहेत सर? ऋण पूर्णांक संख्या -1 -2 -3 ह्या सगळ्या संख्या काय झाल्या ऋण पूर्णांक संख्या. त्याच्यानंतर शून्य आहे, त्याच्यानंतर धन पूर्णांक संख्या आहे. ह्या सगळ्या संख्या मिळून काय झालंय तर पूर्णांक संख्येमध्ये ऋण संख्या आल्या, शून्य आलं, धन पूर्णांक संख्या आलेल्या आहे. त्याच्यामध्ये ही संख्या रेषा आहे. ओके, आता महत्वाचे पॉइंट काय तर पूर्णांक संख्या रोज जीवनात सर्वत्र वापरल्या जातात. पूर्णांक संख्या रोज जीवनामध्ये सगळ्यातल्या वापरल्या जातात. मग पूर्णांक संख्या रोज कशा वापरल्या जातात सर? ऋण संख्या आपण कुठं वापरतो? मग ऋण संख्या कुठे वापरल्या जातात? जर समजा थंडी पडली, मग थंडी पडल्यानंतर आपण काय म्हणतो तर थंडी पडल्यानंतर काश्मीर असेल ज्या ठिकाणी खूप बर्फ पडते त्या ठिकाणी आपण काय म्हणतो सर? तर त्या ठिकाणी म्हटलं जातं की -10 टेम्परेचर आहे, बरोबर आहे. -10 कसं दाखवणार आहे? -10 दाखवण्यासाठी आपल्याला कोणत्या संख्येचा वापर करावा लागेल तर पूर्णांक संख्येचा वापर केला जातो. ओके, मग ज्या वेळेस आपण वजा संख्या दाखवायची असेल तर ते वजा कशासाठी वापरला जातो? आपण थंडी असेल तापमान मोजण्यासाठी, बरोबर का? तापमान मोजण्यासाठी आपण ऋण संख्येचा वापर करतो. क्लिअर आहे? ओके, तर तुम्हाला क्लिअर झालं असेल या ठिकाणी. आता उंची मोजण्यासाठी असेल. क्लिअर. जाऊया पुढे. आता आपण पूर्णांक संख्या बघितलेली आहे. पूर्णांक संख्येनंतर आपण पूर्ण संख्या बघणार आहे. पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते तर पूर्ण संख्येची सुरुवात ही आता आपण त्याच्या पूर्णांक संख्या झाल्या. पूर्णांक संख्यानंतर राहिली कोणती संख्या सर? आता मग वजा संख्या झाल्या त्याच्यामध्ये. आता शून्यापासून ज्या संख्या सुरुवात होती, ज्या संख्येची सुरुवात ही शून्यापासून होते त्याला काय म्हणायचं आहे? पूर्णांक संख्या पूर्ण संख्या म्हणायची आहे. बघा, शून्यापासून सुरू होणाऱ्या वाढ आणि वाढत जाणाऱ्या सर्व धनसंख्या ज्या आहेत त्या झाल्या पूर्ण संख्या. त्याच्यामध्ये काय काय आलं सर? 0 आला, 1 आला, 2 आला आणि हे सगळं काय इकडं अनंतपर्यंत वाढत जाणार आहे. जसं की इथून शून्यापासून सुरू झालं आणि इकडे गेलं तर ही काय आहे? अनंतपर्यंत जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या झाल्या आपल्या पूर्ण संख्या. याच्यामध्ये त्याचं काय काय वैशिष्ट्य आहे तर पूर्ण संख्या ही सुरुवात कुठून होते पूर्ण संख्येची तर ती सुरुवात होते पूर्ण संख्येची शून्यापासून आणि या संख्या नेहमी क्रमानं वाढत जातात. बरं का? म्हणजे काय, शून्यानंतर 1 येणार, 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर अशा प्रकारे पुढे जाईल. कोणत्याही दोन पूर्ण संख्येची बेरीज केली तर ती काय ते नेहमी पूर्ण संख्या येते. मग पूर्ण संख्येची बेरीज कशी? जसं की मी 0 आणि 1 ची बेरीज केली तर 0 आणि 1 झाला 1 झाला सर, बरोबर आहे. म्हणजे 1 पण काय पूर्ण संख्या आहे. जसं की मी 5 आणि 2 ची बेरीज केली, 5 आणि 2 किती सर? 7 झाला. मग 7 पण काय आहे? पूर्ण संख्या. जसं की मी या ठिकाणी घेतलं सर 3 अधिक 4 ही काय पूर्ण संख्या, ही पण पूर्ण संख्या. दोघांची बेरीज किती आली? 7. ही पण काय सर? पूर्ण संख्या आहे. पेपरमध्ये असं सुद्धा येऊ शकते. गुणाकार केला, 2 पूर्ण संख्येचा गुणाकार जर केला तर तो सुद्धा पूर्ण संख्या देणार आहे. जसं की मी 3 गुणाकारामध्ये 5 घेतला, 3 5 किती आला सर? 15. ही पण काय आहे? पूर्ण संख्या. ही पूर्ण संख्या, ही पूर्ण संख्या, ही पण पूर्ण संख्या आहे. गुणाकार केला तरी सुद्धा त्याचा आपल्याला पूर्ण संख्याच भेटणार आहे. ओके, एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल आता पूर्ण संख्येबद्दल. आता पुढे जाऊया आपण. पुढची संख्या कोणती आहे तर पुढची संख्या आहे आपली अभाज्य संख्या. सर अभाज्य संख्या, अभाज्य संख्या म्हणजे नेमकं काय तर याला बघा कधी कधी पेपरमध्ये असा सुद्धा शब्द येतो अभाज्य संख्या. त्यालाच तो तसा मूळ हिंदी शब्द आहे. मग याला काय म्हणतो तर याला आपण म्हणतो सर मूळ संख्या. काय म्हणतो? मूळ संख्या. ओके, मूळ संख्या म्हणजेच काय तर मूळ संख्या म्हणजेच याला म्हणायचंय प्राईम नंबर. ओके, प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे नेमकं काय? ओके, तर ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1 ने भाग जातो त्याला म्हणायचंय मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर म्हणायचं आहे. ओके, म्हणजे जसं की या ठिकाणी मी घेतलं सर 1 घेतला तर चालेल का? 1 नाही येणार, फक्त त्याच्यामध्ये काय आहे? 1 हे महत्वाचं आहे. मग 1 सोडून द्यायचं आहे. 1 नंतर काय? मग 1 नंतरच्या सगळ्या संख्या. मग 1 नंतरच्या सगळ्या संख्या येतील का? नाही. कोणते कोणते येणार आहे सर? 1 नंतर 2 येणार आहे, 2 नंतर 3 येणार आहे, 3 नंतर 5 येणार, 5 नंतर 7 येणार आहे, 7 नंतर एखादा पटकन म्हणला सर 9 येईल का रे? 9 येणार नाही. 9 का बरं येणार नाही तर 9 ला काय होते तर 9 ला कशाने भाग जातो? 9 ला 3 न भाग जातो. ओके, मग 9 चे अवयव जर मी पाडले तर 9 चे अवयव किती पडतात सर? तर 9 चे अवयव किती किती पडतात? 9 चे फॅक्टर 9 ला 1 न भाग जातो, 9 ला 3 न भाग जातो, 9 ला 9 न सुद्धा भाग जातो. मग याचे अवयव काय झाले तर याचे अवयव सर 2 पेक्षा जास्त झाले, बरोबर का? मी 2 चे अवयव जर घेतले तर 2 चे अवयव कोणते कोणते सर? 2 ला 1 न भाग जातो आणि 2 ला 2 न भाग जातो. दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो का? दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. म्हणून या 2 ला काय म्हणायचं आहे? या 2 ला
म्हणायचंय सर या ठिकाणी हा 2 काय झालाय मूळ संख्या झाली बरोबर का, पण हा 3 मूळ संख्या आहे का सर, मूळ संख्या नाही. कारण काय तर ही जी आहे याला म्हणजे याचे अवयव किती आहेत 3 आहे, याला 1 न पण भाग जातो सर, 3 न पण जातो आणि 9 न पण जातो. तुम्हाला एक आयडिया मूळ संख्या म्हणजे काय तर ती आलेली असेल. ओके, मग मूळ संख्या कुठून सुरू झाली तर मूळ संख्या सर्वात छोटी संख्या कोणती आहे सर मूळ, तर ती आहे 2. ओके, 2 नंतर मग काय तर 2 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर 11, 11 नंतर काय येणार आहे 13. ओके, 11 7 नंतर आपल्याला 11, 11 नंतर 13, 13 नंतर 17, 17 नंतर 19, 19 नंतर काय येणार आहे तर या ठिकाणी 19 नंतर येईल बघा 23, 23 नंतर 29, 29 नंतर 31, 31 31 नंतर आहे 37, 37 नंतर आहे आपला या ठिकाणी असं करत करत. तर याच्यामध्ये प्रश्न काय विचारला जातो सर, तर याच्यामध्ये प्रश्न असा विचारला जातो तर 1 ते बघा 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत नोट डाऊन करून घ्यायचं आहे तर 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. किती आहेत सर 25 मूळ संख्या आहेत. पुढे बघूया आपण, मग 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या झाल्या. 1 ते 15 पर्यंत किती मूळ संख्या आहेत सर, सॉरी 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत. किती आहेत 15 मूळ संख्या आहेत. हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे, याच्यावरती कन्फर्म प्रश्न असतो मूळ संख्येवरती. बघा मूळ संख्या हा टॉपिक त्यांचा फेवरेट आहे तर याच्यावरती प्रश्न 100% विचारला जातो. ओके, हे सगळ्या तुम्हाला नोट्स या ठिकाणी भेटून जातील. ओके, तर आता जर समजा मूळ संख्येबद्दल अजून जर मी बघितलं तर मूळ संख्येमध्ये काय काय दिलेलं आहे सर, तर बघा मूळ संख्येमध्ये उदाहरणं दिले बघा काय काय आहे सर, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 जसं प्रकारे मी आता तुम्हाला सांगितलंय. नंतर याचे काय काय वैशिष्ट्य आहे, एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे याचं, तर ते वैशिष्ट्य काय सर, तर ते वैशिष्ट्य आहे 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. बाकीची कोणतीच दुसरी समसंख्या ही मूळ संख्या नाही. कोणती फक्त ही 2 जी आहे इम्पॉर्टंट 2 काय सर, 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. ओके, म्हणून या ठिकाणी 2 मोठा करून दिला बघा. हा काय आहे तर हा एकमेव 2 ही काय आहे एकमेव मूळ संख्या आहे. ओके, एकमेव सममूळ संख्या आहे, कोणती आहे परंतु सममूळ संख्या आहे. आणि 1 ही काय आहे तर ही 1 जी आहे ही मूळ संख्या आहे का नाही, 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. ओके, त्याच्यानंतर प्रत्येक ही मूळ संख्या या ठिकाणी मूळ संख्या जी आहे प्रत्येक मूळ संख्या या प्रत्येक मूळ संख्याला फक्त किती विभाजक आहेत तर प्रत्येक मूळ संख्याला फक्त 2 विभाजक. म्हणजे काय तर त्याचे अवयव किती पडतात फक्त 2 पडतात. ओके, त्याचे 2 संख्येने भाग जातो. कोणत्या कोणत्या, एक त्या स्वतः संख्येनं आणि 1 न. क्लिअर झाला असेल तुम्हाला. आता याच्यामध्ये जर उदाहरण मी जर बघितलं तर काय सर, बघा या ठिकाणी 7 घेतला आपण. 7 ही काय सर, 7 ही अभाज्य संख्या आहे. का बरं, म्हणजे ही मूळ संख्या आहे. कारण काय 7 ला किती संख्येनं भाग जातो तर 7 ला बघा 1 न भाग जातो, त्याच्यानंतर 7 न भाग जातो बरोबर आहे. दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग जातो का, दुसऱ्या कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. 12 घेतलं तर 12 बघा 12 ला किती संख्येनं भाग जातो सर, 1 न जातोय, 2 न जातोय, 3 न जातो, 4 न पण जातो, 6 न पण जातो, 12 न पण जातो. म्हणजे बेसक 12, 4 त्रिक 12, अशा प्रकारे साइन दोन्ही 12. म्हणून या ही जी 12 संख्या ही मूळ संख्या आहे का, ही मूळ संख्या नाही. मग ही मूळ संख्या या ठिकाणी नाही. क्लिअर झाला असेल तुम्हाला. मग ज्या मूळ संख्या नाहीत त्या दुसऱ्या संख्या कोणत्या आहेत, मूळ संख्या सोडल्या तर कोणत्या संख्या येणार आहेत, मग बाकीच्या सगळ्या संख्या काय आहेत तर त्या संयुक्त संख्या आहेत. ओके, ते आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहे. ओके, मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि या ठिकाणी एक मी जर बघितलं एक चार्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, म्हणजे सांगतो मी महत्वाचा मुद्दा काय. तर या ठिकाणी सर मी जर घेतला एक जो आहे, 1 नंतर मी काय घेतलं तर 1 नंतर घेतलं मी मूळ संख्या. मूळ संख्या नंतर काय घेतलं मी तर मी घेतलं या ठिकाणी संयुक्त संख्या. ओके, राहिल्या मूळ संख्या नंतर मूळ संख्या सोडल्या तर दुसऱ्या संख्या कोणत्या येणार आहे तर ती येणार आहे संयुक्त संख्या. ओके, या ठिकाणी 1 सर मी 1 चे जर फॅक्टर पाडले म्हणजे अवयव जर पाडले तर 1 चे अवयव काय काय येणार आहे बघा बरं सर. 1 चे अवयव आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे फक्त काय रे, 1 चा अवयव फक्त 1 भेटणार आहे बरोबर का. 1 ला 1 नच भाग जातो बरोबर, दुसरं काही आहे का नाही, दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही. मी या ठिकाणी 2 घेतला तर 2 ला 1 न सुद्धा भाग जातो, 2 न सुद्धा भाग जातो.
सर मी या ठिकाणी 3 घेतला किंवा 11 घेतला, 11ला किती संख्येनं भाग जातो सर? 1 आणि 11 भाग जातो. म्हणजे याचे अवयव किती आहे? याचा अवयव फक्त 1 आहे. याचे अवयव किती झाले किंवा याचे विभाजक किती आहेत? तर 2 आहे. मी जर या ठिकाणी 4 घेतला तर 4 किती आहे सर? 4चे अवयव 1 आहे. 4ला 2 न सुद्धा भाग जातो, 4 न सुद्धा भाग जातो, बरोबर का? मग याचे अवयव किती झालेत? तर 3 झालेत आहेत. मी जर समजा या ठिकाणी दुसरी संख्या घेतली 8, 8ला कितीनं भाग जातो सर? 1 न जातो, 2 न जातो, 4 न जातो, 8 न जातो, बरोबर आहे. मग माझ्या गोष्ट एक लक्षात आली की संयुक्त संख्या जी आहे, संयुक्त संख्येचे जे अवयव असतात किंवा त्याचे विभाजक असतात तर काय किती असतात? 2 पेक्षा जास्त असतात. किती असतात? 2 पेक्षा जास्त असतात. म्हणजे या ठिकाणी बघा 1, 2 आणि 3 म्हणजे 2 पेक्षा कन्फर्म जास्त असणार आहेत. ओके, 2 किंवा म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त आपण त्याला म्हणू शकतो. मग संयुक्त संख्या तुम्हाला या ठिकाणी लक्षात आली असेल. मग मूळ संख्या सोडून द्यायच्या आणि राहिलेल्या सगळ्या संख्या काय आहेत? तर संयुक्त संख्या आहेत. ओके, याच्यामध्ये महत्वाचं काय आमच्या लक्षात आला पॉइंट, तर आमच्या पॉइंट एक लक्षात आलाय सर, तर तो एक पॉइंट तुम्ही नोट डाऊन करून घेणार आहे. तर तो काय आहे सर? एक ही संख्या काय आहे? एक ही संख्या संयुक्तही नाही आणि सॉरी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळही नाही आणि संयुक्तही नाही. संयुक्त याच्यावरती सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतो. संयुक्त ही नाही. मग याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं की एक ची संख्या मूळ का संयुक्त आहे, तर ती काय? मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. ओके, या ठिकाणी आमच्या लक्षात आलं की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आणि एक याच्यामधला आपल्याला फरक क्लिअर झालेला आहे. आता बघा संयुक्त संख्येमध्ये काय काय आहे? मग संयुक्त संख्येमध्ये ज्या नैसर्गिक संख्या आहेत, बरोबर का? नैसर्गिक संख्येमध्ये एक सोडून द्यायचा आणि बाकी एक संख्या सोडायची. एक आणि मूळ संख्या सोडल्या तर राहिलेल्या सगळ्या संख्या काय? मग संयुक्त संख्या. संयुक्त संख्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? कंपोजिट नंबर. काय म्हणतो? कंपोजिट नंबर या ठिकाणी संयुक्त संख्येला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये उदाहरण बघा या ठिकाणी सर्वात लहान संयुक्त संख्या जर विचारली तर ती किती आहे सर? तर ती आहे 4. म्हणजे संयुक्त संख्येची सुरुवात कुठून होते? 4 पासून होते. ओके, मूळ संख्येची सुरुवात कुठून होते? 2 पासून होते. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर 2 आहे. 4 नंतर 6, 6 नंतर 8, मधल्या ज्या संख्या आपण सोडल्या त्या झाल्या मूळ संख्या आहेत. ओके, त्याच्यामधले जे पॉइंट आहेत यामध्ये जर मी बघितलं तर संयुक्त संख्या काय काय दिलं सर? एक बघा हे 4 आहे, 4चे अवयव दिलेत आपल्याला या ठिकाणी. 6चे अवयव आहे, 8चे अवयव आहे, 15चे अवयव. याचे अवयव पडतात म्हणजे काय? याचे या ठिकाणी काय? विभाजक आहेत, म्हणून त्याला आपण संयुक्त संख्या म्हणणार आहे. ओके, तर नंतर या ठिकाणी संयुक्त संख्या आमच्या लक्षात आली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येचा या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. तर नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत सर? ओके, या ठिकाणी मूळ संख्या झाल्या नैसर्गिक संख्या. राहिलेल्या संख्या ज्या आहेत सर ती आहे आपली नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं? ओके, मग आता आपण नैसर्गिक संख्या समजून घेऊया. नैसर्गिक संख्या काय सर? नैसर्गिक संख्येला काय म्हटलं जातं? तर नैसर्गिक संख्येला म्हटलं जातं नॅचरल नंबर. काय म्हणायचं आहे? नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कशासाठी वापरला जातात सर? तर नॅचरल नंबर जसं की मी जर म्हणालो, आता बघा तुम्हाला कोणती संख्या जर मोजायची असेल किंवा मला काही मोजायचं की मी असं म्हटलं की डोंगर मोजायचे, मग असं मोजणार आहे का? 0 डोंगर, 0 पैसे असं म्हणतो का? नाही. मग आपण ज्या वेळेस नॅचरली म्हणतो, मी म्हणतो काय? 1 डोंगर आहे, 2 डोंगर आहे किंवा 1 रुपया, 2 रुपये, 1 पेन आहे किंवा 1 मोबाईल, म्हणजे असं सुरुवात करतो ना. 1, 2, 3, 4 नॅचरली सुरुवात केली म्हणजे काय सर? 1 पासून सुरुवात केली, बरोबर का? मग या ठिकाणी 1 पासून सुरुवात केली. 1 नंतर काय? 2, 2 नंतर काय? 3, 3 नंतर काय? 4, 4 नंतर अशा प्रकारे हे काय अनंतपर्यंत जाणार आहे, बरोबर आहे. मग नॅचरल नंबर म्हणजे काय सर? नॅचरल नंबर जे आहेत आपण मोजण्यासाठी वापरतो, म्हणजे ज्या संख्या मोज संख्या असतात त्याला काय म्हणायचं आहे? नैसर्गिक संख्या म्हणायचं आहे. थोडक्यात एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला, बरोबर आहे. 1 पासून सुरू झालंय, 1 पासून काय होणार आहे? अनंतपर्यंत जाणार आहे ही संख्या नॅचरल नंबर. ओके, त्याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात की
सगळ्यात मोठी नॅचरल नंबर म्हणजे सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे, तर ती सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येईल का? नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येणार नाही. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे सर? एक आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? तर एक पासून होते. मग सर्वात छोटी कोणती होणार आहे? एक ही नैसर्गिक संख्या होणार आहे. ओके. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या संख्या समजल्या तर त्या आपण या ठिकाणी बघितल्यात. एक आपण बघितलंय परिमेय संख्या, त्यानंतर अपरिमेय संख्या, नंतर आहे पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्याच्यानंतर आहे मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि नैसर्गिक संख्या. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या संख्या क्लिअर झाल्या असेल. तर या व्हिडिओची जी PDF आहे या म्हणजे ही जी PDF आहे, ही PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF अवेलेबल होऊन जाईल. ओके. ठीक आहे. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.